नमस्कार मैत्रिणींनो, मी अनिशा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण आरी वर्कचा फ्रंट नेक पाहणार आहोत। याची स्लीव्ज डिझाइन आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिली आहे। आता फ्रंट नेक पाहणार आहोत। इथे मी समोरच्या गळ्याची मार्किंग करून घेतलेली आहे। तुम्ही इथे पाहू शकता मी दोन मार्किंग केलेले आहेत। एक आपली अस्तरची मार्किंग आहे आणि एक आरी वर्क करण्याची मार्किंग आहे। पाव इंच अंतर सोडून आपल्याला आरी वर्कची मार्किंग करायची आहे आणि त्यानंतर इथे मी जरी थ्रेडने चेन स्टिच देऊन घेत आहे। तीन लाईन मी चेन स्टिचच्या पूर्ण करून घेतलेल्या आहेत। त्यानंतर आपल्याला एक लाईन शुगर बीट्सची करून घ्यायची आहे। दोन दोन शुगर बीट्स टाकत इथे मी एक लाईन कंप्लीट करून घेणार आहे। शुगर बीट्सची लाईन कंप्लीट झाल्याच्या नंतर इथे आपल्याला स्टोन चेन चिकटून घ्यायची आहे। इथे B7000 हा ग्लू लावून मी इथे स्टोन चेन चिकटून घेत आहे। एकदम शुगर बीट्सच्या लाईनला चिकटूनच आपल्याला हा ग्लू लावून घ्यायचा आहे आणि स्टोन चेन चिकटून द्यायची आहे। स्टोन चेन थोडीशी कमी पडत होती तर तिथे मी शुगर बीट्स टाकून घेतलेले आहेत। त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला एक शुगर बीट्सची लाईन कंप्लीट करून घ्यायची आहे। त्यानंतर इथे आपल्याला 3 mm चे मणी टाकून घ्यायचे आहेत। एक एक मणी टाकत आपल्याला चेन स्टिच इथे द्यायची आहे। तुम्ही पाहू शकता या पद्धतीने एक एक मणी टाकत आहे। पूर्ण एक लाईन आपल्याला इथे कंप्लीट करून घ्यायची आहे। तीन mm चे मणी टाकून झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा मी एक लाईन शुगर बीट्सची टाकून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला गहू मण्यांनी या पद्धतीने डिझाइन करून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता गहू मणी या पद्धतीने मी क्रॉस लावून घेतलेला आहे आणि या गहू मण्याची छोटी जी बाजू आहे ती आपल्याला शुगर बीट्सच्या साइडने करायची आहे आणि या पद्धतीने क्रॉस गहू मणी आपल्याला लावून घ्यायचे आहेत। एक गहू मणी टाकल्याच्या नंतर आपल्याला दोन चेन स्टिच द्यायचे आहेत। म्हणजे गहू मणी टाकताना एक आणि त्याच्या शेजारीच एक छोटी चेन स्टिच आपल्याला देऊन घ्यायची आहे, जेणेकरून हा गहू मणी तिथे फिक्स होतो आणि जिथे आपण ही जागा सोडलेली आहे दोन गहू मण्यांच्या मध्ये तिथे आपल्याला स्क्वेअर शेपचे स्टोन चिकटून घ्यायचे आहेत।
इथे 2 गहू मध्ये आपल्याला स्क्वेअर शेपचे स्टोन चिकटून घ्यायचे आहेत। त्यासाठी इथे मी B7000च ग्लू वापरत आहे। तुम्ही फॅब्रिक ग्लू देखील वापरू शकतात आणि या पद्धतीने आपल्याला इथे स्टोन चिकटून द्यायचे आहेत। या पद्धतीने आपला फ्रंट नेक तयार झालेला आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।